काल प्रमेय 45-45-90 चे प्रमेय आणि 30-60-90 चे प्रमेय. वर ते अभ्यास करायला सांगितलं होतं. आपण त्रिकोणमितीचं उपयोजन आता शिकतोय. ठीक आहे. त्रिकोणमितीचं उपयोजन त्यामध्ये मी म्हटलं होतं की तुम्हाला 2 प्रमेयांची गरज लागणार आहे. 45-45-90 आणि 30-60-90. ठीक आहे. त्याचप्रमाणे काय? करता असल्यास कर्म आणि क्रियापद जर बदलत असेल तर ते कर्तरी प्रयोग असतो. कर्म कर्मानुसार हरिबोल सुमित. काल आपण उन्नत कोण आणि अवनत कोण हे बघत होतो. उन्नत कोण म्हणजे काय? कोण सांगेल मला? उन्नत कोण कशाला म्हणणार? आता हे मी सांगू का? कारण हे उन्नत जेव्हा क्षितिज समांतर रेषा, एखादी क्षितिज समांतर रेषा असेल, समजा ही रेषा आहे AB, ही क्षितिज समांतर रेषा आहे. क्षितिज समांतर रेषेच्या वरच्या बाजूला समजा आपण एखादा कोन करतो, म्हणजे ही आपली होणार दृष्टी रेषा. मग ह्याला काय म्हणणार आपण? उन्नत कोन असे म्हणणार. हे काल आपण अभ्यासलं होतं. बरोबर आहे. त्याचप्रमाणे अवनत कोन म्हणजे काय ऋषिकेश? अवनत कोन आता जेव्हा आपली दृष्टी क्षितिजा समांतर असते व एखाद्या वस्तू आपल्याला त्या क्षितिज समांतर खालची वस्तू बघायची असते, तेव्हा जो कोन होतो, व्हेरी गुड, तो अवनत कोन. म्हणजे ही कोणती रेषा आहे? क्षितिज समांतर रेषा आहे. आणि या क्षितिज समांतर रेषेच्या खालच्या बाजूला म्हणजे या बाजूला जेव्हा आपण एखादा कोन करतो, म्हणजे आपली दृष्टी रेषा जेव्हा कोन करते तेव्हा हा तयार होणारा कोन हा कोणता असतो? अवनत कोन असतो. त्यानंतर काल तुम्हाला अभ्यास दिला होता की तुम्ही इयत्ता 9वी मध्ये जे 2 प्रमेय शिकलात, 45-45-90 आणि 30-60-90 च प्रमेय शिकलात, ते तुम्हाला मी वहीमध्ये लिहायला सांगितले होते आणि करायला सांगितले होते. बरोबर. मग मला त्यापैकी 45-45-90 च प्रमेय कोण सांगेल? मी सांगू? विदुर सांग बरं. 45-45-90. विदुर सांग. त्रिकोणाचे कोन 45 त्रिकोणाचे कोन 45-45 व 90 असेल तर काटकोन करणारे प्रत्येक बाजू कर्ण छेद कर्णिक 2 असते. कर्णछेद कर्णिक 2 असते. याला 45-45-90 चे प्रमेय म्हणतात. म्हणजे बघा, जेव्हा एखादा त्रिकोण काटकोन त्रिकोण असतो आणि त्यातील कोनांची माप, म्हणजे आता तुम्हाला आकृतीमध्ये दिसतंय कोन बी हा 90 अंशाचा कोन आहे. जर कोन ए चं माप 45 अंश असेल आणि सी चं माप सुद्धा 45 अंश असेल, म्हणजे हा कोणत्या प्रकारचा कोन झाला? ज्या त्रिकोणामध्ये कोणतेही 2 कोन जर एकरूप असेल तर त्याला काय म्हणतो आपण? समद्विभुज त्रिकोण म्हणतो. म्हणजे तुम्हाला गेल्या वर्षी तुम्ही समद्विभुज त्रिकोणाचं प्रमेय अभ्यासलं होतं. जर 2 बाजू समान असतील तर त्या बाजूंच्या लगतचे कोन पण एकरूप असतात, किंवा जर कोन एकरूप असेल तर तो त्रिकोण कोणता असतो? समद्विभुज त्रिकोण असतो. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला 45-45-90 मध्ये ह्याचा उपयोग झाला होता की एखाद्या त्रिकोणाच्या कोनांची मापे जर 45 काटकोन करणारी प्रत्येक बाजू, आता काटकोन कोणत्या 2 बाजूंमुळे तयार झालाय? बाजू AB आणि बाजू BC मुळे. बाजू कशा आहेत? सारख्या आहेत. म्हणजे बाजू AB आणि बाजू BC काटकोन करणारी प्रत्येक बाजू ही कर्णाच्या, कर्ण काय आहे? AC, कर्णाच्या 1 कर्णित 2 पट असते. ठीक आहे. हे आपण अभ्यासलं होतं. आणि त्यानंतर आपण 30-60-90 च प्रमेय अभ्यासलं होतं. ते काय होतं? काय होतं ऋषी? जर कोणाचे कोन 30-60-90 असतील, बाजू कर्णाच्या निमपट म्हणजे 1/2 असते व 60 अंश कोणासमोरील बाजू कर्णाच्या कर्णित 3/2 पट असते.
हा, मग 30 अंशासमोरची बाजू कोणती आहे पंडित? 30 अंशासमोरील बाजू कोणती आहे? मी BC. आकृती काढली त्यामध्ये. बाजू बीसी. बाजू बीसी 30 अंशासमोरील बाजू ही कर्णाच्या, कर्ण काय आहे? एसी, कर्णाच्या 1/2 पट असते. आणि 60 अंशासमोरील बाजू, 60 अंशासमोरची बाजू यशोमती कोणती दिसते तुला? 60 अंशासमोरची बाजू नंदन, व्हेरी गुड, बाजू आहे. आणि 60 अंशासमोरील बाजू हे नेहमी कर्णाच्या कर्णी 3/2 पट असते. आपण हे घेतोय कारण आपल्याला सराव संच 6.2 मध्ये जी शाब्दिक उदाहरणं आहेत ती सोडवण्यासाठी या 2 प्रमेयांचा आपल्याला काय होणार आहे? उपयोग होणार आहे, म्हणून घेतोय आपण. ठीक आहे, आता आपण सराव संच 6.2 सुरू करूया. सराव संच 6.2 मधील पहिला जो प्रश्न आहे तोच सगळ्यांनी लिहून घ्यायचा आहे. हे सगळं तुम्ही काल लिहिलं असेल, प्रत्येकाने लिहिलंय ना? ओंकार, हा ठीक आहे. सराव संच 6.2 आपण सुरू करूया. त्यातलं पहिलं उदाहरण आहे ते सगळ्यांनी लिहून घ्या. मी पण तुम्हाला स्क्रीनवर पहिलं उदाहरण दाखवते. माताचे ते कुमार माताजीने लिंक पाठवली. ठीक आहे, मी मेसेज करते. मी मेसेज करते प्रभूजींना. तुम्ही हे उदाहरण लिहून घ्या. मी अमोल चैतन्य प्रभूंना सांगते. सगळ्यांनी उदाहरण लिहिलंय का? लिहितोय. उदाहरण असं आहे, एक व्यक्ती एका चर्च पासून 80 मीटर अंतरावर उभी आहे. त्या व्यक्तीने चर्चच्या छताकडे पाहिले असता 45 अंश मापाचा उन्नत कोन होतो. तर चर्चची उंची किती? प्रश्न आधी तुम्हाला समजतोय का ते बघा. आता या प्रश्नामध्ये लिहून झाला ना? प्रश्न लिहून झालाय सगळ्यांचा. मी तसं पण स्क्रीन शेअर करणार आहे. ठीक आहे, आता प्रश्नामध्ये नीट बघा. तुम्हाला या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे? एक व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीच्या समोर एक चर्च आहे. ठीक आहे, आता ती व्यक्ती आणि ते चर्च यातलं अंतर दिलेलं आहे. इथे बघा मी रेड पेननी हायलाइट केलं आहे, अंडरलाईन केलेलं आहे. ती व्यक्ती आणि चर्च याच्यामध्ये अंतर किती आहे? किती अंतर आहे? 80. त्या व्यक्ती चर्चच्या छताकडे पाहिले असता. आता मला सांगा, छत म्हणजे त्या व्यक्तीला वर बघावं लागेल,
बघावं लागेल की खालच्या दिशेने बघावं सोडवायचं आहे. आकृती काढावी लागेल. काढा. प्रश्नामध्ये अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये कंपल्सरी आकृती काढणं आहे आणि नुसती आकृती काढायची नाहीये. तर ती माहिती पण तुम्हाला ठिकाणी काय आहे लक्षात येतंय? मग काय झालं कोण सांगेल? समांतर रेषा काय म्हटलं? एका ठिकाणी आहे व्यक्ती आहे, बी या ठिकाणी आहे चर्च आहे. ठीक आहे. ती व्यक्ती आणि चर्च यामध्ये नंतर तुम्हाला दिलेलं आहे प्रश्नामध्ये ते किती आहे? 80 मीटर. डिस्टन्स ए बी तुम्हाला दिलेलं आहे ते किती आहे? 80. इथपर्यंत काय अडचण आहे कुणाला? नाही. आता हे चर्च आहे ना, हे चर्च आहे. आता या ठिकाणी आपण मानूया हे काय आहे? छत आहे. आता ए या ठिकाणी यशोमती ए या ठिकाणी उभा आहे. यशोमतीला सी या ठिकाणी पाहायचं आहे. ही जी त्याची क्षितिज समांतर रेषा आहे त्यापासून त्याला वरच्या दिशेने पाहावं लागणार आहे, कारण छत कुठे आहे? मगाशीच तुम्ही म्हटलात वर आहे, बरोबर आहे. म्हणजे त्याला वरच्या दिशेने पाहावं लागणार आहे. वरच्या दिशेने पाहताना किती मापाचा दिलेला आहे उन्नत कोन? प्रश्नामध्ये 45 अंश मापाचा उन्नत कोन त्याने केलेला आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही ही दृष्टिकोन हा उन्नत कोन आहे आणि तो दिलेला आहे 45 अंश मापाचा. आता तुमच्याकडे त्रिकोण तयार झालेला आहे. तुम्हाला त्रिकोण ए बी सी मिळालेला आहे. कोण ए मिळालाय तुम्हाला 45 अंश. कोण बी किती असेल? 90 अंश. का बरं 90च का घेतो आपण? कारण माताजी ती काटकोन झालंय. बरोबर आहे, कारण ते जमिनीशी ही जमीन असणार आहे ना, हे दोन्ही या ठिकाणी उभे आहेत, बरोबर आहे. म्हणजे जमिनीशी काय केलेलं आहे? काटकोन केला. आता जर तुम्ही 45 45 90चं प्रमेय अभ्यासलेलं आहे तर मला तुम्ही सांगा या आकृतीमध्ये कोणती माहिती आता तुम्हाला भरावी लागेल? ही दिलेली आहे माहिती ती प्रश्नातली माहिती आहे. ठीक आहे. मग मला सांगा अजून तुम्ही काय लिहू शकता? त्रिकोण एबीसी मध्ये तुम्हाला त्रिकोणाच्या 3 कोनांच्या मापांचा गुणधर्म माहिती आहे. त्रिकोणाच्या 3 कोनांच्या मापांची बेरीज ही नेहमी 180 अंश असते. हा कोन ए झाला 45 अंश. हा तर कोण काटकोन आहे. मग उरला कोन सी, तो किती मापाचा असेल? 45 अंश मापाचा असेल. ठीक आहे. आता आपण आकृती काढून झाली. आकृतीवरून आता आपण थोडीशी माहिती लिहूया, म्हणजे जो परीक्षक आहे त्याला सुद्धा ते चेक करावं लागेल. ए त्यानंतर काय आहे? डिस्टन्स हे काय आहे? व्यक्ती व चर्च मधील अंतर. यातील काय दिलेलं आहे? अंतर. त्यानंतर बीसी ही काय असेल? चर्चची उंची. चर्चची आणि ती आपल्याला काय करायला सांगितली आहे? काढायला सांगितली आहे. बरोबर आहे. डिस्टन्स ए बी हे तर आपल्याला माहिती आहे किती आहे? 80 मीटर. मग आता मला सांगा, तुम्ही म्हणताय जर त्रिकोण ए बी सी हा 45 45 90चा त्रिकोण आहे, मग
हा त्रिकोण कोणत्या प्रकारचा त्रिकोण झाला? समद्विभुज त्रिकोण. समद्विभुज काटकोन त्रिकोण. त्रिकोण. बरोबर आहे. हा. म्हणून आपण इथे लिहिलं, म्हणून कोन सी हा सुद्धा काय आहे? 45 अंश. मग आता आपण उत्तराच्या अगदी जवळ आपण पोहोचतोय. म्हणून त्रिकोण ए बी सी हा काय आहे? सम आहे. मग काटकोन त्रिकोण, जर हा समद्विभुज काटकोन त्रिकोण असेल तर बाजू AB चा AB आणि बाजू सारखा असेल. सारखा असणार. बाजू AB बाजू BC असणार सारख्या असणार. म्हणून बाजू AB बरोबर बाजू BC. BC. परंतु बाजू AB किती दिली आहे? 80. परंतु बाजू AB बरोबर किती आहे? 80 मीटर. म्हणून त्याला समजा आपण क्रमांक 1 दिला. म्हणून बाजू BC बरोबर किती असेल? 80 मीटर. कुठून दिलं आपण हे? 1 वरून. मग बाजू BC म्हणजे काय आहे? बाजू BCच म्हणजे ते काय आहे? चर्चची उंची आहे ना. बाजू BC म्हणजे काय आहे? चर्चची उंची. मग ती आपल्याला किती मिळाली आता ओमकार? 80 मीटर. किती मिळाली? 80 मीटर. म्हणून चर्चची उंची बरोबर 80 मीटर. इथे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. लक्षात आलंय? लक्षात आलंय? लिहून घेताय सगळेजण? स्क्रीनशॉट पाठवायला हवाय की नको? का दिसतंय? स्क्रीनशॉट पाठवा. सगळ्यांना दिसतंय का? पाठवू? हा पाठवते. आता मी या प्रश्नावर ना तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे. तुम्ही मला उत्तरं द्यायची. हा, हे सोडवलेल्या उदाहरणावरनच. हा जो मुद्दा आपण शिकतोय त्रिकोणमितीचे उपयोजन, याच्यामध्ये आपण त्रिकोणमिती तर वापरू शकतोच, पण त्याच पद्धतीने अशा प्रकारच्या उदाहरणामितीय गुणोत्तरे शिकलात ना, साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा, तर ती पण गुणोत्तरं तुम्ही वापरून अशा प्रकारची उदाहरणं सोडवू शकता. आणि आपण हे उदाहरण त्या प्रकारे पण शिकणार आहोत आता. सेम एक्झाम्पल, फक्त थोडस वेगळ्या पद्धतीने. आणि तुमचा चॉईस असेल तुम्ही कोणत्या पद्धतीने ते तुम्हाला परीक्षेला प्रेझेंट करायचंय. पेज लिहून झालं की सांगा मला, पेज बदलून द्यायला. नाही झालंय सगळ्यांचा? तुम्ही नंतर पण लिहू शकता खरं तर. दुसरं पेज व्हॉट्सअपवर पाठवा ना माताजी. मी सेम एक्झाम्पल आता त्रिकोणमितीय गुणोत्तर वापरून पण सांगते. मला वाटतं तुम्ही नंतर लिहिलं तर बरं होईल, थोडा वेळ वाचेल आपला.
चालेल का सगळ्यांना? हो. सांगू मी दुसऱ्या पद्धतीने सांगू का लगेच? हा बघा, तुम्ही नंतर तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवलेला आहे, तुम्ही लिहू शकता नंतर. ठीक आहे. मी ह्याच आकृतीचा उपयोग करून साइन, कॉस, टॅन या 3 सूत्रांपैकी कोणतं तरी एक सूत्र वापरून पण सेम एक्झाम्पल सोडवू शकते. ठीक आहे. आता बघा, आकृतीचं निरीक्षण केलं तर कोण बी हा काटकोन आहे. हा, कोण बी आणि कोण बी आणि हे जे डिस्टन्स दिला, कोण बी आणि 80 मीटर बाजू, हा कोण बी हा 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 किंवा आपण 45 चा विचार केला, 45 अंश आणि 80 मीटर ही बाजू. हा, मग याच्यामध्ये काही संबंध सांगता येईल का मला? तुम्हाला सांगा. 45 आणि 80 मीटर जर थोडासा विचार केला तर आपल्याला असं कळतंय 45 अंश मापाच्या लगतची बाजू कोणती आहे? AB. AB आहे. बरोबर आहे. हा 45 अंश मापाच्या लगतची बाजू कोणती आहे? AB आहे. आणि समजा 45 अंश आणि BC चा विचार केला तर 45 अंश मापाच्या समोरची बाजू कोणती आहे? आणि BC आहे. म्हणजे 2 प्रकारच्या बाजू कोणत्या इथे येतात आकृतीमध्ये? एक लगतची बाजू आणि एक समोरची बाजू. मग मला सांगा, लगतची बाजू आणि समोरची बाजू या 2 बाजूंचा संबंध कोणत्या प्रकारच्या त्रिकोणमितीय गुणोत्तरामध्ये येतो? साइन मध्ये, कॉस मध्ये, टॅन मध्ये, कशामध्ये? माताजी हा. ह्याच्यामध्ये येतो Ten. टॅन मध्ये येतो. बघा, हा. मी प्रश्न काय असा का विचारला बघा, तुम्हीच एवढा विचार करा. हा 45 अंशाचा माप दिलेला आहे, त्याच्या लगतची बाजू दिलेली आहे आणि त्याच्या समोरची बाजू विचारलेली आहे. साधी गोष्ट आहे. हा, म्हणजे तुम्ही सूत्र कोणता वापरणार? टॅन थिटा. हा, आता आकृती हीच राहील, फक्त आपण टॅन थिटा वापरूया. टॅन थिटा म्हणजे सूत्र काय वापरतो आपण? समोरील बाजू लगतची बाजू भागिले लगतची बाजू. ठीक आहे. मग टॅन थिटा, थिटा किती आहे? थिटा किती आहे? 45. 45 अंश. 45 अंश. हा, म्हणून टॅन 45 अंश बरोबर 45 अंशाच्या समोरची बाजू कोणती आहे? CB. BC किंवा CB. BC. आणि लगतची बाजू कोणती आहे? AB. हा, लगतची बाजू कोणती आहे? AB. आता तुम्ही गेल्या वर्षी हे पण शिकलात, साइन, कॉस, टॅन त्याच्या अपोजिट कॉट, सेक, कोसेक. तो एक तक्ता शिकलात. तो तक्ता तुम्हाला 1 ते 1.5 मिनिटामध्ये कसा तयार करायचा ते पण शिकवलं होतं. आठवतंय? हो. टॅन 45 ची किंमत किती आहे? आठवते कोणाला? तुमच्या या बुक मध्ये पण आहे. टॅन 45 ची किंमत किती आहे? 1. किती अजय? 1. BC विचारलेला आहे. AB 80 दिलेला आहे. आता काय करणार? हा 80 इथे भागाकाराला आहे, तो या बाजूला गेला तर काय होणार? गुणाकाराला. 1 गुणिले 80 बरोबर BC. 80 बरोबर काय मिळेल? 80 बरोबर BC. म्हणजेच BC आपल्याला मिळाला. मग ही BC म्हणजेच काय होती? चरची उंची. मीटर. तुम्हाला कोणत्या पद्धतीने सोपं वाटतंय? तसा विचार केला कोणमितीय गुणोत्तरानुसार. हा, कोणतंही गुणोत्तर वापरलं आपण तर
त्या 3 गुणोत्तरांमधलं जे साजेसं गुणोत्तर आहे, पण अगोदर ते समजलं पाहिजे आपल्याला की नेमकी आपल्याला सूत्र कोणतं वापरायचंय. आणि यासाठी तुम्हाला गुणोत्तरीय किमती 30 अंश, 60 अंश, 45 अंश, 90 अंश या सगळ्या गुणोत्तराच्या किमती तुम्हाला पाठ पाहिजेत किंवा तुम्हाला तो तक्ता रेडी ठेवावा लागेल. कारण ही जी किंमत तुम्ही बदलली इकडे तर तुमचं उत्तर चुकणार. ठीक आहे. तुम्हाला चॉईस आहे, तुम्ही प्रमेयांचा उपयोग करून कोणत्याही सूत्रांचा वापर करून पण हे उदाहरण सोडवू शकता. लक्षात येतंय? हा ओमकार, तुला काय अडचण आहे? ओमकार, हा 10 सेट आहे ना तिथं, हा नंतर मग 10 45 भेटला. tan ते 45 10 45 का भेटला? tan 45 का घेतला? कारण आपल्याला ही जी बाजू काढायला सांगितले बीसी बाजू, ती कोणत्या कोणासमोरची आहे ओंकार? हा 45 चालते. 45. इथे जर 60 असता तर काय घेतला असता मी? tan 60 घेतला असता. इथे जर 30 असता तर मी tan 30 घेतला असता. लक्षात येतंय? लक्षात येतंय ओंकार? माताजी. हा ठीक आहे. मी ह्याचा पण स्क्रीनशॉट पाठवते ग्रुपला. ठीक आहे. हो. हा याचा पण स्क्रीनशॉट पाठवते. तुम्ही दोन्ही पद्धतीने हे उदाहरण लिहून घेणार आहात. कळतंय कृष्णा? हो माताजी. हा ऋषी बोल. काय नाही बरं, आपण नेक्स्ट उदाहरण घ्यायचं आहे का लगेच? तुम्ही नंतर लिहाल ना? हो माझ्या पण ग्रुपला पाठवा. हा माझ्या पण व्हॉट्सअपवर पाठवा. हो तुला पण पाठवेन. हा मी काय म्हणते, तुम्ही नंतर लिहून घेतलं तर चालेल ना? मी सेकंड एक्झाम्पल स्टार्ट करू? हो सेकंड एक्झाम्पल पण सेकंड एक्झाम्पल बघा. उदाहरण स्क्रीनवर दिसतंय. कल्पक समीर, समीर. हा माताजी. उदाहरण वाचायचंय. समीर उदाहरण वाच. दीपगृहावरून एक जहाजाकडे पाहताना 60 अंश मापाचा अवनत कोन होतो. जर दीपगृहाची उंची 90 मीटर असेल तर ते जहाज दीपगृहापासून किती अंतरावर आहे? बघा. तर 3 बरोबर 1.73. त्यांनी अजून काय सांगितलेलं आहे? ही करणे 3 ची किंमत दिलेली आहे, ती आपल्याला इथे वापरायची आहे. हा प्रश्न नीट समजून घ्या. दीपगृहावरून एका जहाजाकडे पाहताना 60 अंश मापाचा अवनत कोन तयार होतो. आता अवनत म्हणजे मला सांगा, खालच्या दिशेने की वरच्या दिशेने? खालच्या दिशेने. ठीक आहे. हा जर दीपगृहाची उंची, ज्या दीपगृहावरून आपण जहाजाकडे पाहतोय त्या दीपगृहाची उंची दिलेली आहे 90 मीटर, तर ते जहाज दीपगृहापासून किती अंतरावर आहे? ठीक आहे. आपण आता इथे त्रिकोणमितीय गुणोत्तराचा वापर करूया. त्याआधी आपण आकृती तयार करूया. ठीक आहे. आता आकृती तयार करण्यासाठी पहिले मी दीपगृह काढून घेतला. समजा हा A B, हे काय आहे? दीपगृह आहे. दीपगृहाची उंची किती दिली आहे? 90 दीपगृहाची उंची किती दिली आहे? 90 मीटर. म्हणजे AB ची लांबी किती दिलेली आहे? 90 मीटर दिली आहे. आता या टोकाकडून आपल्याला कुठे पाहायचं आहे? जहाज. समजा सी या ठिकाणी काय म्हणूया आपण? सी या ठिकाणी काय आहे? जहाज आहे. आपल्याला प्रश्नात काय विचारलंय? दीपगृहापासून हे जहाज किती अंतरावर आहे, म्हणजे नेमकी काय काढायचं आहे? BC. व्हेरी गुड. हा प्रश्न विचारलाय BC किती आहे. इथपर्यंतच्या आकृतीमध्ये कोणाला काही शंका आहे का? अजून आपल्याला आकृती पुढे एक्सटेंड करायची आहे.
नाही. इथपर्यंत काय अडचण आहे पंडित? नाही मग हा. आता बघा, समजा एबी हे दीपगृह आहे. इकडे समजा कल्पक तू इकडे उभा आहेस, मग तुला या जहाजाकडे बघायचं आहे. मग तुझी ही काय झाली? ही काय झाली विदुर? समांतर ही काय असेल? समांतर रेषा. नाही. हा, ही आहे क्षितिज समांतर रेषा. क्षितिज समांतर रेषेपासून प्रश्नामध्ये दिलाय 60 अंश मापाचा अवनत कोन, म्हणजे खालच्या दिशेला. दृष्टी रेषा. म्हणजे हा काय झाला? 60 अंश मापाचा कोन. लक्षात येत आहे? बरेच जण आकृती काढताना 60 अंश इथे लिहितात, हे चुकतंय. कळतंय का कल्पक? त्याच्यामुळे कधीही अशा प्रकारच्या आकृतीमध्ये क्षितिज समांतर रेषा आणि मग त्याला होणारा उन्नत कोन अवनत कोन आधी स्पष्ट करून घ्यायचा. ही क्षितिज समांतर रेषा आहे. कल्पक समजा तू इथे उभा असशील तर ही क्षितिज समांतर रेषा, बरोबर आहे? म्हणजे तू ही स्ट्रेट लाईन, स्ट्रेट नजर तुझी इथे असेल आणि जहाजाकडे बघताना तुला नजर अशी घ्यायची आहे. इथे जहाज आहे म्हणजे हा कोन कितीचा असेल? 60 अंश मापाचा असेल. मग आता जरा तुम्ही थोडस मागे जाऊन आपण वळलं तर हा 60 अंश आणि हा सी कोन सी, याच्यामध्ये काही संबंध आहे का? व्युत्क्रम कोण? व्हेरी गुड. हा 60 असेल तर हा सुद्धा किती असेल? 60. हे दीपगृह आहे. मग कोन बी किती असेल? 90. बी किती असेल? 90 अंश असेल. आणि मग हा उरला किती? 30 30 अंश. आता बघा, आपल्याला जेवढी माहिती दिली त्याचाच उपयोग आपण करणार आहोत. मग माहिती काय दिले? बाजू एबी. एबी ही काय दिली आहे? दीपगृहाची उंची. ती किती आहे? 90 अंश. 90 मीटर. कोन सी हा किती मिळाला आपल्याला? 60 अंश. मग मला सांगा, बीसी विचारली आहे, बीसी काढायची आहे. मग कोन सी चा विचार केला तर कोन सी च्या समोरची बाजू आहे 90 मीटर, बरोबर आहे? आणि लगतची विचारली आहे, म्हणजे आपण समोरची आणि लगतची म्हणजे पुन्हा कोणतं सूत्र वापरणार? साइन, कॉस, टॅन. टॅन. ठीक आहे. टॅन थिटा बरोबर कोना समोरची बाजू भागिले कोना लगतची बाजू. तुम्ही नंतर फुल फॉर्म मध्ये लिहा. मग टॅन किती आहे? टॅन 60. ओंकार 60 का घेतला? लक्षात आलं? 60 का घेतलं? तुम्ही 30 पण वापरू शकता. टॅन 60 घेतलं कारण मला कोणासमोरची ही दिलेली आहे 90. हा, टॅन 60 बरोबर कोणासमोरची बाजू कोणती आहे? एबी छेद BC. मग टॅन 60 ची किंमत किती आहे? करणीय 3. व्हेरी गुड. करणीय 3 बरोबर. एबी किती दिला? एबी 90 मीटर. आणि बीसी विचारलेली आहे, मग बीसी आहे तशी लिहिली. मग आता मी काय करणार? बीसी ला या बाजूला पाठवते आणि करणीत 3 इकडे घेते. ठीक आहे, चालेल ना? दिलंय ना? किंवा दिलंय तर करणीत 3 गुणिले बीसी बरोबर 90. ठीक आहे, काय हरकत आहे? नाही. बीसी बरोबर. आता करणीत मी इकडे घेतले 90 छेद करणीत 3. आता तुम्ही 9वी ला छेदाचं परिमेयकरण शिकलात. हा करणीत 3 मला नकोय, मग मी अंश आणि छेदाला करणीत 3 ने गुणणार आणि भागणार. बीसी बरोबर 90 गुणिले करणीत 3 छेद करणीत 3 गुणिले करणीत 3. बीसी बरोबर 90 करणीत 3 छेद करणीत 3 गुणिले करणीत 3. सुमित 3 माता 3 ने भागलं तर काय येणार? बीसी बरोबर 30 ना? 30 त्रिक 90. 30 गुणिले करणीत 3. बीसी बरोबर 30 गुणिले 1.73. बघा गुणाकार करून.
तीन मोडलं तर 3 त्रिक 9, 3 7 21, 2 3 1 3 आणि 2 231.9. हा, पण आता इथे शून्य होता, मग इथे शून्य वाढवावा लागेल. म्हणजे किती आला? बीसी बरोबर किती मिळाला? 51.90 मीटर. म्हणजे आपल्याला शेवटी उत्तर कसं आपण समारोप करणार? आपल्याला प्रश्न विचारला होता दीपगृह आणि जहाज यातील अंतर. मग आपण म्हणणार दीपगृह आणि जहाज यातील अंतर बरोबर 51.90 आणि एकक लावायला विसरायचं नाही. किती आहे? लक्षात येत आहे? हो मात्र मी उदाहरण दाखवते, बघा बरं काय अडचण वाटते का? काय शंका असेल तर विचारा. मात्र 30-60-90च्या प्रमाणानुसार नाही काय येणार उत्तर. असं पण येईल. आता मी तुम्हाला तेच सांगणार होती, सेम एक्झाम्पल आता तुम्ही 30-60-90 ने तुम्ही ट्राय करायचं. जमेल ना? हो. हे आपलं एक उदाहरण 2-2 वेगवेगळ्या प्रकारे सोडून होईल. बरं, मी आता हे जे दाखवतेय स्क्रीनवर, तिथं कुणाला काही अडचण आहे का? हे पेज बघा, आकृती तयार केली, आकृतीवरून आपण माहिती लिहिली, दीपगृहाची उंची 90 मीटर.